महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने सिडको के मुद्दे पर सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में ऐसा कोई भी विभाग नहीं है जहां पर भ्रष्टाचार न हो। उन्होंने इसे जनता के पैसों का दुरुपयोग बताया। इसके साथ उन्होंने प्रज्ञा सातव, मंगेश गुडालकर और कोकाटे जैसे कई अहम मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। बघा, एकदम क्लियर आहे की राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं, पण कोकाटे रमिकेताही सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्ड असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही। तुम्हाला सांगितलं, काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेसमुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं, पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केलेला आहे। त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही, उद्या आम्ही सत्तेत आलो तर ही भाजप पूर्ण खाली होईल। हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील, अशी परिस्थिती आहे। भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांमध्ये। खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्या भाजपला, त्यांना संविधानच मान्य नाही, या अधिवेशनामध्ये बिना विरोधी पक्ष नेत्यांनी या अधिवेशन चाललं, जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायची ही लोकशाहीतली व्यवस्था आहे। काँग्रेसनी अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे 2 खासदारही नव्हते ते 2 खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं गेलं होतं इंग्रजीच्या काळामध्ये। हाही इतिहास काही लपलेला नाही। लोकशाहीमध्ये 2 चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे। त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो, त्याच्यामध्ये 2 आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं। त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही, त्यांना संविधानच मान्य नाही। त्याच्यामुळे एक कमी झाला की जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही।